मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। पूर्वीच्या आराखड्यानुसारच शक्तीपीठ महामार्ग करावा या मागणीसाठी सांगोल्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। पूर्वीच्या आराखड्यानुसार शक्तीपीठ महामार्ग झाला नाही तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। तर शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे ही आमच्या सर्व शेतकऱ्याची मूळ मागणी आहे। तर हे आरेखन बदलण्यामध्ये जे थोडीफार अडचण शेतकऱ्याची 5-10% होती, पण त्याच्यानंतर जे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांच्या भागातून हे आरेखन बदलण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे इथून पुढे शेतकरी पुढच्या इलेक्शनला मतदान करतील का नाही, की आम्ही मतदान करणारच नाही, हे आम्ही पावित्र्य घेणार आहे। हा शक्तीपीठ मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे असं आमचं सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। नंतरच ज्या वेळेला आम्ही उपोषण मंत्रालयासमोरच मरण उपोषण करणार आहे। या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला विकास हवा आहे आणि विकास होत असताना चांगलं दळणवळण रस्ते असणं गरजेचं आहे। दळणवळणासाठी तर 4-5 हजार कोटीचा एक्स्ट्राचा खर्च हा शासनाने उचलावा आणि त्या पद्धतीनं या भागातून सुद्धा समांतर जोडणारा एक रस्ता प्रस्तावित करावा आणि तो लवकरात लवकर मान्य करावा। जर जुनी अलाइनमेंट नुसार जर शक्तीपीठ होणार नसेल तर कुणावर तरी दोष ठेवून राजकारण करणारा हा तालुका कदापि नाही। कशामुळे बदलला, का बदलला या खोलात मी साधा कार्यकर्ता आहे, त्याच्यात मी जाणार नाही।